विटेवर पाटावर नदीच्या या घाटावर पहाटेला जात्यावर ऐरणीच्या भात्यावर आजवर लपलेला सूर सापडे रोज राम रगड्यात जगण्याच्या झगड्यात शिवारात डोंगरात घरी दारी हवी जात कुठेतरी दडलेला हिरा सापडे सागराने धैर्य दिले आणि शिवबाने शौर्य दिले उठ बघ तुला आता मागे नाही हटायचे अवघड शिखराला आता आहे गाठायचे जाऊ चल आता नव्या क्षितिजाकडे नमस्कार 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 त्रिवार वंदन पुन्हा एकदा मी घेऊन आलेलो आहे तुमचा आमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडा मित्रो अगदी 1000 मैलांचा प्रवास जरी करायचा आपण ठरवलं तरी सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते आपलं पहिलं पाऊल आपले कलाकार आपले स्पर्धक मित्रही असेच आहेत कुठल्या कुठल्या गावातून ते एकत्र आले इथे जमा झाले आणि आता त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे महाअंतिम फेरीच्या दिशेनं तर आपलं स्वतःचं पाऊल पुढे टाकणाऱ्या आपल्या सर्व स्पर्धकांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आणि आता त्यांचं परीक्षण करण्याचं मोठं काम करणाऱ्या आपल्या परीक्षकांना आपण इथे आमंत्रित करूयात स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं मकरंद देशपांडे सर आणि उर्मिला मातोंडकर आणि आता आपल्या समोर येतो एक संघ पाग व्यायामशाळा रत्नागिरीहून हा जो ग्रुप येतोय यांच्याबद्दल मला फक्त 2 ओळी सांगाव्याशा वाटतात ते म्हणजे जो सोचे जो समझे वो करके दिखा दे हम वो है जो 2 और 2 5 बना दे हे मी का म्हटले तुम्हाला लक्षात येईल जोरदार टाळीने त्यांचं स्वागत करा गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा
मस्त. तुमचं बरं आहे ना, तर तुम्ही रत्नागिरीहून इथे येताना 2च तिकीट काढली असतील है ना? या मी तोच विचार करत होते. हे आपलं बरं आहे, 2 तिकीट काढून आपले बाकीचे लोक बसले आहेत आपले. मला सरप्राईज होतं की रे एकदम, अरे हे काय झालं. मजा आहे. मी फक्त विचार केला असं, जर समजा हे विमानाने जात असतील आणि मग बॅगा चेक इन करा सिक्युरिटी डिटेक्टर मध्ये त्यांचं काय हाल झाले सगळे असे जे आतमध्येच. आणि त्यातनं हे असं जर निघालं बाहेर मध्ये, तो आला तो तिचे कसा आला? परफॉर्मन्सच्या आधीच मला असं वाटलं की जिंकलंय त्यांनी काहीतरी असं. कोणाच्या डोक्यात आली ही आयडिया? सरांच्या डोक्यात आली. आहेत सर आहेत इकडे. माझं सगळ्यात आवडती गोष्ट उर्मिला ही होती, कमी ह्याच्यात आपण जास्त कसं करू शकतो. या आय थिंक 4 लोकात कसं आम्हाला खरंच खेळवून ठेवलं. आणि त्याच्यासाठी तुम्ही ती जी 2 छोटी आहेत ही ग्रेटच आहेत, हे लक्षात आलेलं आहे. पण सगळ्यात हायलाइट हा छोटू आहे. काय नाव तुझं? जय. इकडे ये, लवकर इकडे ये, मला एक अरे गोष्ट वा. करायची. अरे तो येतोय पण बघ कसा. ह्याची जी सगळी अशी ती सुंदर अशी चेहरा आणि त्या चेहऱ्यावरचा तो भाव आणि ह्या दोघी मुली आणि त्यांच्या लवचिकतेबद्दल आम्ही काही बोलूच शकत नाही. आणि एका पॉईंट नंतर असं झालं की आम्हाला असं वाटत होतं की जशा या अजंठा एलोराच्या मूर्त्या आहेत तशाच कुठल्या तरी प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या दगडातनं निर्माण झाल्यात या मूर्त्या, आणि त्या फक्त एका मानवी स्वरूपामध्ये आमच्यासमोर इथे प्रेझेंट केल्या जात आहेत. किती वर्ष करतोयस योगा? 3 वर्ष योगा करतोयस. आणि काय करायचं काय आपल्याला पुढे आणखीन? मोठं तर होणारच आपण. पण काय योगामध्ये मोठं व्हायचंय? कशात मोठं व्हायचंय? योगामध्ये मोठं व्हायचंय. तुमचा ध्यास तुम्हाला पुढे नेऊ आणि त्या ध्यासाला किंवा आत्ता जे आहे जे काही तुम्ही सादर केलं त्याला किती पदकं मिळत आहेत ते मला पाहायचं आहे. मकरंद सर, मी त्या पहिल्या कॉन्सेप्टलाच पदकं देईन आणि म्हणून मी याला पदकं देणार आहे. वाच रे बेटा. 8 पदकं दिलेली आहेत मकरंद सरांनी. वा. मी पदकं 8 दिली असती, पण ह्याच्या सुरुवातीच्या स्माईलला 1 एक्स्ट्रा म्हणून 9. अरे तुझ्यासाठी वा. एक पदक एक्स्ट्रा आहे. असं म्हटलं जातं मराठी माणसाबाबत, मोडेन पण वाकणार नाही. पण हे किती सुंदर रूप आहे मराठी माणसाचं की वाकेन किती वाकवा पण मोडणार नाही, कारण हा आहे योगा. तर योगात हे असं होऊ शकतं. छोटासा ब्रेक, असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं. आपल्या समोर दाखवण्यात येत आहे हे किडे किती तीक्ष्ण आहेत. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. युजली असं होतं की गाणं म्हणजे एखाद्या हिरो किंवा हिरोईनचं असतं, त्यात गोष्ट फार अशी नसते. पण आता आपला जो पुढचा ग्रुप येतोय तो आपल्याला एका गाण्यातनं एक गोष्ट सांगणार आहे. तो ग्रुप आहे बेळगावचा MP3 ग्रुप. त्यांचं हे नाव काय मी तुम्हाला नंतर सांगेन. सध्या आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. ओए सुन 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 सुन, तुमने सुना MP3 का ऑडिशन चल रहा है. क्या बात कर रहा है? अरे हम लोग को तैयारी करनी चाहिए, सब लोगों को बुला, प्रैक्टिस करेंगे. करेंगे फिर आज शाम को प्रैक्टिस करेंगे. ठीक है, तो एक काम शाम को कर, क्लास में मिलेंगे. आज क्या वो कॉल कर. ठीक है, मैं कॉल कर दूंगा, नो प्रॉब्लम. अबे टाइम पे आ जा तू. चल ठीक है, चल चल मिलता है. बाय. हेलो अशोक. हाँ बोल. जल्दी आ जा, मराठी पाऊल पडते पुढे का ऑडिशन देना है. ठीक है ठीक है.
अबे आज क्या एक्सीडेंट हो गया बे? जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं। चाहे तुझको रब बुला ले, हम न रब से डरने वाले, राहों में डट के खड़े हैं हम, चारों से नजरें चुरा ले, चाहे जितना दम लगा ले, जाने ना तुझको ऐसे देंगे हम, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं। दो कदम का ये सफर है, उम्र छोटी सी डगर है, एक कदम में लड़खड़ाया क्यों, सुन ले यारों की ये बातें, बीतेंगी सब गम की रातें, यारों से रूठा है साले क्यों, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं। माँ ने खत में क्या लिखा था, जिए तो जुग जुग ये कहा था, चार पल भी जी न पाया तू, यारों से नजरें मिला ले, एक बार तो मुस्कुरा दे, उठ जा साले यूं सताता है क्यों। Come on, Ashok. You can do it. जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं, जाने नहीं देंगे तुझे। सर्वप्रथम ऑडियन्सच्या टाळ्यांवरून तुम्हाला कळलं असेल किती हृदयद्रावक आणि हृदयाला हात घालणारी अशी एक तुम्ही कथा सांगितली. ही सगळी वेगवेगळी मुलं होती, ती वेगवेगळे ऑडिशनला आले होते ही सगळीजण, आणि त्यांनी तिथं आल्यानंतर ठरवलं की आपण एक ग्रुप करूया आणि जाऊया. मग नाव काय द्यायचं, तर मग त्यांनी मराठी पाऊल पडते पुढे याचं शॉर्ट फॉर्म जे आहे MP3 असं स्वतःच नामकरण केलं आणि ती इथे संघ म्हणून आली. उर्मिला, MP3 बेळगावचे आहात ना तुम्ही? छान वाटला तुमचा मला प्रोग्राम, हा तुमचा सगळा परफॉर्मन्स. पण मला असं वाटलं कदाचित तुम्ही, म्हणजे मला ही बॅक स्टोरी आता कळल्यामुळे कदाचित हे कारणही वाटत असेल की वेगळे वेगळे 4 लोक एकत्र येऊन ग्रुप फॉर्म केल्यामुळे असेल किंवा काहीतरी. ॲक्ट मला थोडा ढिला वाटला. म्हणजे मला असं वाटलं की एकत्रितपणाचा जो असा तो एक 4 बोटं 5 बोटं एकत्र आल्यावरती जो पंजाब बनून जो त्याची जी पॉवर येते ना, ती एक ग्रुप डान्समध्ये आली पाहिजे. आणि इथे एवढी लोकं नव्हती की सिंक्रोनाइज करायला कठीण गेलं पाहिजे होतं. 3च मेन मुलं पुढे नाचत होती आणि त्यांच्यामध्ये मला कोऑर्डिनेशन अजिबात दिसलं नाही. अदरवाईज तुमची प्रस्तुती, तुमचे इमोशन्सनी तुम्हाला बऱ्यापैकी पकडून ठेवलं.
तुमची ॲक्टिंग जी होती ती त्यामध्ये त्या मानाने बऱ्यापैकी स्ट्रॉंग असल्यामुळे त्या सगळ्यांनी डेफिनेटली तो ॲक्ट कुठेतरी एकत्रित बांधून ठेवला. आमचं त्याच्यावरचं जे लक्ष होतं ते त्यामुळे त्या ॲक्टमध्ये राहिलं. पण हे तुम्हा सगळ्यांची जी जनरल एनर्जी आहे ती एकत्रित येऊन हे काहीतरी अजूनही छान होऊ शकतं असं मला वाटतं. एक मात्र तुमच्या लक्षात येईल की 3 इडियट्समध्ये एक गोष्ट नव्हती जी यांनी केली. त्याच्यामध्ये ते त्याला हॉस्पिटलला नेतं, यांनी त्याला धरून आपटवला खाली. त्याला लागलंय, त्याला अरे साले जाने नाही देंगे तो जा धाम. मला असं वाटलं की आता हा गेला का काय, पण नाही, तो उठला. पण हे निराळ होतं आणि त्यातनं तो उठला. मे बी तो काहीतरी शॉक असेल. मकरंद सर, इनफॅक्ट मला तर असं वाटलं की त्याला जे आपटलं त्यांनी ना, तो नशिबावरचा राग पण होता की आपलं नशीब एवढं फुटकं कसं की आत्ता आपल्याला मिळतोय. बरोबर आहे का रे माझं पण? हां, मग तसं उत्तर का नाही दिलं त्याला? ग्रुप एकत्र आला, तो ग्रुप ठेवा. आणि ते ठेवण्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे तुम्हाला? काहीतरी चांगलं निर्माण करावं लागेल. शेवटी आपण एकत्र असतो आपल्या क्रिएशन्समुळे. किती पदकं मिळतात? 6 पदकं. 6 पदकं 10 पैकी मकरंद सरांनी दिलेली आहेत. आणि उर्मिलाजी 7 पदकं. 7 पदकं, 6 आणि 7 13 पदकं मिळालेली आहेत. जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं असं मी म्हणणार नाही. जाने भी दो यारो असंच म्हणणार मी. कारण आने भी दो यारो, जाओ फिर वापस आओ. असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहत राहा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. जेव्हा वाजवत होते तेव्हा मी बऱ्याच वेळा इकडे तिकडे बघत होते की दुसरं अजून काय वाजते, हे आवाज येत आहेत कुठून. आपल्यासमोर दाखवण्यात येत आहे हे किडे किती तीक्ष्ण आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता कार्यक्रम केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. मंडळी, कधी कधी आपल्या समोर घडणाऱ्या गोष्टींचं आपल्याला फार महत्त्व नसतं. म्हणजे आपण सर्वसाधारणपणे ती गोष्ट गृहीत धरत असतो आणि मग अचानकपणे ती गोष्ट प्रकाश झोतात आल्यानंतर आपल्याला ती चमत्कारिक वाटू लागते. आपल्याला वाटतं की अरे हे असं होतं तर, अय्या हे आम्हाला माहितीच नव्हतं, अरे बाप रे याची ख्याती इतकी मोठी आहे तर, इतकी जुनी आहे तर, वगैरे 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 होतं. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कोल्हापूरहून येत आहेत ब्रह्मा पवार आणि त्यांचे सहकारी सादर करतायत एक ठसकेबाज गवळण. चला ग मथुरेच्या बाजारे, गवळणीनो साऱ्या जणे मिळून. चला ग मथुरेच्या बाजारे, गवळणीनो साऱ्या जणे.
विधाता ऐका त्याचा वधा. यदापा घेरापा जिगावी राहता ऐका त्याचा वधा. यदापा घेरापा जिगावी राहता ऐका त्याचा वधा. सदा अप्रतिम परफॉर्मन्स झाला. मला खूप मजा आली. याला चोंडकं असं म्हणतात का चौंडकं म्हणतात? चौंडकं. त्या चौंडकामधनं फार वेगवेगळ्या पद्धतीचे मला असं वाटतं 2-3 वाद्य आहेत त्याच्यात असं वाटतं. भरपूर आहेत सर म्हणजे त्याच्यातच जरा जरा प्रात्यक्षिक द्याल का? सुपर. मला असं वाटतं की तेव्हा फक्त हे वाजवायला जायचं, कारण का ह्याच्यानंतर दुसरं काही वाजवायची गरजच नाही. कारण हे जेव्हा वाजवत होते तेव्हा मी बऱ्याच वेळा इकडे तिकडे बघत होते की दुसरं अजून काय वाजते, हे आवाज येत आहेत कुठून. इतकं अप्रतिम हे वाद्य आहे आणि इतकं अप्रतिम तुम्ही ते वाजवत होता की तुम्ही आपल्या इकडचे मराठमोळे रॉकस्टारच आहात असं म्हटलं पाहिजे. खरं सांगायचं तर या ॲक्टचं डेफिनेटली सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे वाद्य आहे आणि ज्या प्रकारे ते वाजवलं गेलं. आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना बघतही असतील प्रोग्राम, त्यांना माहितीच नसेल, त्यांना कळलं ते कसं आहे. आणि परत एकदा तुमची दाद द्यावीशी वाटते की इतकं पिढ्यानपिढ्या चाललेलं वाद्य आजपर्यंत तुम्ही असा विचार केलेला नाहीत की आता हे कुठे वाजत नाही जास्त किंवा आता ह्याचं काय करायचं किंवा काय. ते तेवढ्याच अगदी पॅशनने आजसुद्धा वाजवणं चाललेलं आहे आणि अप्रतिम. म्हणजे आम्हाला फारच खरोखर मजा आली आणि मला अगदी खात्री आहे की सगळ्या प्रेक्षकांना घरी बसून बघतायत त्यांना पण अगदी मजा आली असेल. थँक्यू. ब्रह्माजी, तुमचा ग्रुप चांगला आहे, पण मला जरा तुमच्या ग्रुपबद्दल सांगाल का? ब्रह्मा, पवार आणि ग्रुप म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली तुमचा ग्रुप करतो काय? यल्लम्मा देवीची गाणी वगैरे हे लोक गातात, नाचतात आणि त्या पाठीमागे बॅकग्राऊंड आहे ब्रह्मा, त्याची आई, हा विलासण्णा, मधले शंकरांना, पलीकडचे सकोवा ते मॅनेजरचं काम करतात यांच्या ग्रुपला. आणि मी आणि साळुके सर आम्ही म्युझिशियन म्हणून काम करते सर त्यांच्याकडे. म्हणजे ही तुमची उपजीविका आहे काय? ह्योच धंदा आमचा. आई, तुम्हाला आम्हाला ऐकायचं होतं, तुम्ही गाता ना आई? तुम्ही गात होतात. आली रेणुका माझ्या घरला, दिला पाठ तिला बसायाला. आली रेणुका माझ्या घरला, दिला पाठ तिला बसायाला. रेणुका माझ्या घरला, दिला पाठ तिला बसायाला. आली रेणुका माझ्या घरला. वा वा, फार मजा आली. असं आहे ते. आणि एक मिनिट मला अजून एक गोष्ट विचारायची आहे. ह्यांनी जे केलं हे डोक्यावरती हंडा घेऊन वगैरे, त्या हंड्यामध्ये पाणी आहे हे तुम्ही बरोबर एकदम लोकांना कळवून दिलं. हां, काय आपलं नाव काय? कीर्ती. फारच सुंदर केलं तुम्ही हे. गवळण तुम्ही सादर केलीत, पण गवळणच आहेत त्या की काय आहेत त्या एक्झॅक्टली आता तुम्ही जे सादर केलं त्याच्यात? ज्यावेळी राम वनवासाला गेले होते त्या ठिकाणी काही लोक, जोन जोगती लोक त्या ठिकाणी बसले होते टाळ्या टिपीत. हां, जो रामाने काय सांगितलं, बंधू भगिनीनं जावा,
हां. बंधू भगिनीनं तुम्ही जावा. आता हिने बंधू बी नाही आणि भगनू बी नाही, म्हणजे बाईत विधान नाही, पुरुषात विधान नाही. जोपर्यंत राम वनवासात निस्तवर हिने टाळ टिपत राहिलेत. त्या ठिकाणी सांगितलं रामाला तुम्ही कसं थांबलाचा, तर या ठिकाणी तुम्ही आम्हाला जावाच म्हणला नाहीचा, म्हणून तुमच्यासाठी आम्ही टाळ्या टिपत बसलो. असे एक हे आहे त्यांचं, म्हणजे पुरुषच आहेत. तर पाहूया आता किती पदकं तुम्हाला मिळत आहेत. आमच्या समोर आज हे अप्रतिम वाद्य आणण्याकरता माझ्यातर्फे तुम्हाला 8 पदकं मिळतात. 8 पदकं दिलेली आहेत आणि मकरंद सर 7 7 पदकं, 10 पैकी 7. मेरा नाम राजू घराना नाम, बहती है गंगा जहाँ मेरा गाँव. मेरा नाम राजू. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. आज जागर जागर डोंगर माथ्याला, आज जागर जागर डोंगर माथ्याला. हे लल्लाटी भंडार लेकून दे अंधार, आज डोंगर उघड दे विरार गा. आईचा जागर जागर आता देवीचा जागर. कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटीशी विश्रांती. असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, आटके पार झेंडा. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुना काळजाची तुझ्या कानी जाई. फक्त मी एवढंच म्हणेन जितू की अशा मुलांना घेऊन तुम्ही एक वेगळं विश्व दाखवताय. तिथपर्यंत आले त्याचीच त्यांना गंमत वाटली असेल. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता कार्यक्रम केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. आपण नेहमी स्वतःतलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतो, वेगळे होऊ इच्छितो. पण जेव्हा समाजातलं काहीतरी वेगळं आपण पाहतो, एक वेगळी बाजू माणसाची पाहतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की माणसाचा आणि ईश्वराचा काहीतरी संबंध आहे, एक काहीतरी धागा आहे त्यांच्यामध्ये. हे सगळं मी जे सांगतोय तुम्हाला ते तुमच्या लक्षात येईलच मी का बोलतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कोल्हापूरहून येत आहेत अंकुर मतिमंद मुलांची शाळा आणि त्यातले विद्यार्थी. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुना काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाढून उधळतो जीव माय बापा, मनवायोरी पेटला, खेळ मांडला.
या मराठी पाऊल पडते पुढे या ठिकाणी त्याचबरोबर झी मराठी आणखीन नितीन देसाई साहेब यांचे मी आभार मानतो या ठिकाणी की माझ्या मतिमंद मुलगा असून सुद्धा त्याने अशा भव्य अशा स्टेजवर येण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याचा आभार आहे. हा जो मंच आहे हा मंच स्थापन करण्याचं कारणच हे होतं की जी महाराष्ट्रातली कला आहे ती कला लोकांसमोर यावी आणि मग ती विशेष मुलं असली तरी त्यांच्या अंगात जर ही कला आहे तर त्यांच्यासाठी हे हक्काचं व्यासपीठ आहे. सुरुवात जेव्हा सगळ्या ॲक्टची झाली तेव्हा मला असं वाटलं खरोखरच मी कुठल्या तरी गावात पोचलेत. फक्त मला एक गोष्ट कळली नाही, हा एक कोपऱ्यामध्ये आपला हे का होता, तो काय तिकडे करत होता, आपला जो बॉडी बिल्डर होता कोपऱ्यात तो आपली जी पोझिशन आहे पहिलवानी पोझिशन जी असते ती पोझिशन फक्त दाखवत होता. अच्छा. कारण त्याला त्या व्यायामामुळे ती समोर ठेवलेली खापरी जी आहे ती फोडण्यास त्याला मदत मिळणार होती याच्यासाठी तो पोझिशन घेत होता. अच्छा, त्याच्याकरता तो तयारी आणि ती पोझिशन घेऊन उभा होता पोज मध्ये त्या. अप्रतिम. हे मला फक्त कळलं नव्हतं. मुलांनो छान. थँक्यू मॅडम. खूप आवडलं आम्हाला. मकरंद सर, फक्त मी एवढंच म्हणेन जितू की अशा मुलांना घेऊन तुम्ही एक वेगळं विश्व दाखवताय. तिथपर्यंत आले त्याचीच त्यांना गंमत वाटली असेल, या स्टेजवर आले त्याची गंमत वाटली असेल. त्यामुळे या गमतीचा अनुभव त्यांनी किती घेतला किंवा आम्हाला किती मिळाला याच्या पलीकडे हे होऊ घातलं. आणि त्याचं कारण जर मराठी पाऊल पडते पुढे आहे अटके पार झेंडा जर असेल तर मला असं वाटतं की हे कारण खूप मोठं आहे. खूप खूप आभार तुम्हा सगळ्यांचं. धन्यवाद. 10 पैकी किती पदकं मिळणार आहेत आपण पाहूया. जे तू पदकं खरी आम्ही यांना देता कामा नये. फक्त ह्यांच्या मानसिक बळाकरता आणि फक्त आजच्या ह्यांच्या इथे येण्याच्या हा जो सगळा प्रवास आहे त्याच्याकरता आम्ही एकाच प्रकारे दाद देऊ शकतो. जगात देव आहे असं म्हणतात, पण तो देव असतो तुमच्यात. तुम्ही शोधायला हवा. तुमच्यात हिंमत आहे का तुमच्यात असलेल्या देवाला शोधण्याची, त्याला स्वीकारण्याची, त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची? ती जर हिंमत असेल तर देव तुम्हाला नक्की दिसेल. ब्रेकमध्ये विचार करा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. समोर दाखवण्यात आहे हे खेळ किती तीक्ष्ण आहेत. नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. काट्यांवर चालताना फुलांवरून चाललो असं कसं वाटेल, पण असं वाटू शकतं. निदान आपल्याला पाहताना तरी असा भास होऊ शकतो आणि काही लोक ही गोष्ट खरी करून दाखवू शकतात. तुम्हाला विश्वास बसत नाहीये? ठीक आहे, सध्या तरी स्वागत करा. पिंपरी चिंचवड पुण्याहून येत आहेत अरविंद मोरे आणि त्यांचे सहकारी. ते आपल्याला दाखवतीलच. जोरदार टाळ्या.
आहे हे किडे किती तीक्ष्ण आहेत. स्टंट्स आजपर्यंत मराठी पाऊल पडते पुढे मध्ये याही आधी एक कराटे बहादर आले होते, पण असं कधीच घडलेलं नव्हतं. सुपर डुपर हिट ऍक्ट, जोरदार टाळ्या. इमॅजिनही करू शकत नाही. हे दगड तोडणं हे सुद्धा तुमच्या स्टंट्समध्ये आलंय का? यातला कुठला स्टंट तुम्ही स्वतः निर्माण केलाय? सर ॲक्च्युली स्टंट्स असे आहेत की पॉवरफुल स्टंट्समध्ये आम्ही स्टंट्स हे क्रिएट केलेले आहेत स्वतः. आम्हाला असं वेगवेगळे नवीन नवीन चित्तथरारक प्रसंग, म्हणजे जे चित्तथरारक वाटते असे प्रसंग आम्ही ह्याच्यामध्ये ॲड करत असतो. कारण त्याच्याशिवाय सर्वसामान्य जनतेला कळणारच नाही की नेमकं तो कराटे हा गेम कसं काय शक्तिशाली आहे. म्हणजे आम्ही असं बोलू शकतो का की हा जो स्टंट आहे हा आम्ही केलाय सर? हा तुम्ही केलेला आहे. येस. आणि तो मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडामध्ये झालेला आहे सादर. आणि कोणी कुठल्याही प्रोग्राम मध्ये केलेला नाहीये. वा, शाबास शाबास शाबास. पण खरोखरच हे जी मुलं शिकतही असतील त्यांना हे कळलं पाहिजे की हे एका दिवसाचं नाही, एका वर्षाचंही नाही, अनेक वर्षांचं काम आहे. फिजिकल गोष्ट काढली तर त्याच्यामध्ये मानसिक धैर्य आणि मानसिक बळ, सातत्य ह्या किती गोष्टी ह्याच्यामध्ये जातात हे एवढंसं म्हणजे हे बघताना पण आपल्याला सारखं कळत असतं की ते कुणाही येऱ्या गबाळ्याचं काम नाही. सुपर, फारच मजा आली खरोखरच. मकरंद सर, तुम्ही किती पदकं द्याल? 10 पैकी 10 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहे सर. आणि उर्मिलाजी तुम्ही 10 फार अवघड आहे. उर्मिलाजी 10 पदकं. जोरदार टाळ्या एकदा. 5ही संघांनी आपापलं सादरीकरण पूर्ण केलेलं आहे आणि आता वेळ आहे केसरी परफॉर्मर ऑफ द डे हा खिताब कोणाला मिळणार, आणि तो निकाल जाहीर करण्यासाठी मी माझ्या दोनही प्रिय परीक्षकांना इथे येण्याची विनंती करतो. केसरी परफॉर्मर ऑफ द डे कुणाला मिळणार आणि अटकेपार झेंडा कुणाला मिळणार? केसरी परफॉर्मर ऑफ द डे. आजचे आपले केसरी परफॉर्मर ऑफ द डे आहेत पाग व्यायामशाळा. ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा. आणि आता हा अटकेपार झेंडा कुणाला मिळणार याची उत्सुकता मला आहेच. तर मी पुन्हा एकदा अटकेपार झेंडा अरविंद सर, मार्शल आर्ट्स. कुणी बॅगेतून आला तर कुणी एका विटेतून चमत्कार दाखवला, कुणी पोटावर काय दगड ठेवला तर कुणी काय केलं, कुणी वाद्यांची सरमिसळ केली, पण कलाविष्कार मात्र दाखवला आणि रोमांच उभे केले. असेच काही रोमांचकारी क्षण पुढच्या भागात पाहायला विसरू नका. तुमचा आमचा आवडता कार्यक्रम केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडा. आणि पांडव पक्ष यांचं युद्ध सुरू झालं. कावर माळाने पेरणी करावं, पैरी करावं,
विसरल्या हे घे. आ. तुझी मिशी काळी हा. तुझी दाढी काळी आणि तुला हॅपी दिवाळी अगं, गं, 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 गं.